घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून शहरातील गोशाळांना पशुखाद्याचे वाटप. गुरु तेग बहादूरजी 350व्या पुण्यतिथीनिमित्त पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीची सांगता. श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या सर्वसमावेशक मदत उपक्रमाची सांगता करण्यात आली. गुरु तेग बहादूरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या 350व्या वर्षाच्या स्मृतिदिनी या उपक्रमाची सांगता करत शहरातील गोशाळांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शहरातील विविध गोशाळांना पशुखाद्याचे वितरण करण्यात आले. तारकपूर येथील घर घर लंगर सेवेच्या अन्नछत्रालयात आयोजित कार्यक्रमात जनक आहुजा, हरजित सिंग वधवा, प्रीतपाल सिंह धुप्पड, अमोल गाडे, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, मुन्ना जग्गी, प्रशांत मुनोद, जय रंगलानी, कैलाश नवलानी, सोमनाथ चिंतामणी, सुनील थोरात, जगजित सिंह गंभीर, राजू जग्गी, अनिश आहुजा, राजा नारंग, संजय आहुजा, किशोर खुराना, प्रीतम सिंग धिलो तसेच माऊली गोशाळेचे प्रसाद शेंडे आदी उपस्थित होते. शीख समाजाचे नवे गुरु गुरु तेग बहादूरजी यांची 350 वर्षाची पुण्यतिथी ही संपन्न होत आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम समाजाला कुठेतरी दिशा देणारे मदत करण्याचे उपक्रम सातत्याने समाजाच्या वतीनं ते फक्त भारत भूमीमध्येच नाही तर जगात ज्या ज्या ठिकाणी शीख समाज बांधव असतील त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं कार्य विशेष करून अन्नदानाचं पाहायला मिळतं. आणि आज देखील आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील जसं कोविडचं लॉकडाऊन सुरू झालं तर सगळ्यात अन्नदानाचा पहिला पुढाकार जर कोणी घेतला असेल तर तो या अहिल्यानगर शहरातील शीख समाजाच्या वतीनंच किंवा त्याच्यामध्ये अनेक बांधव नंतर सहभागी झाले, वेगवेगळ्या समाजात झाले. तर त्याच्यामध्ये घर घर लंगर सेवा ही सुरू झाली. त्याच्यातनं अत्यंत भुकेल्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम ते फक्त अहिल्यानगर शहरापुरतच नाही, अगदी 50-50 किलोमीटर लांब जाऊन देखील अन्नदानाचं कार्य या घर घर लंगर सेवाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि कुठेतरी आता ही पुण्यतिथी पुढे जात असताना 350 वर्ष पुढे जात असताना आपण जर या तेग बहादूर सिंगजींचं आपण जर पाहिलं तर त्यांनी धर्माकरता योगदान दिलेलं आहे की त्यांना औरंगजेबाने कुठेतरी या सगळ्या माध्यमातून एक ज्यावेळेला धर्मांतर सुरू होतं त्यांचं आक्रमण झाल्यानंतर तर यांनी स्वतःचा ध्येय त्याग केला पण धर्मांतर होऊ दिलं नाही. कारण त्या एका व्यक्तीने जर धर्मांतर केलं असतं तर आज समाज राहिला नसता. म्हणून अशा लोकांची एक प्रेरणा आजही प्रत्येक भारतवासियाच्या मनामध्ये धगधगती असते. आणि म्हणून कुठेतरी आमच्यासारखे कार्यकर्ते आजही त्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न करतात. हा भारत देश पुढे घेऊन जाण्याकरता, याची अखंडता टिकवण्याकरता, याची अस्मिता, याचा एक स्वाभिमान हा पुढे घेऊन जाण्याकरता आपलं असंच कार्य करत राहायचंय. म्हणून आज कुठेतरी 350 वर्षीय पुण्यतिथीच्या निमित्ताने देखील राज्य सरकारच्या वतीनं आज महायुती सरकारच्या माध्यमातून मग मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून गुरु तेग बहादूरजींचा आज म्हणजे त्यांनी अभ्यासक्रमामध्ये देखील त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा अभ्यासक्रमामध्ये त्यांचा विषय आता घेण्याकरता देखील निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निश्चित रूपानं एक जो धर्माकरता काम करणारे लोक असतील किंवा शीख समाज बांधव असतील यांच्या मनामध्ये निश्चित रूपाने एक वेगळं समाधानाची भावना आज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं कुठेतरी सरकारचे देखील मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशा विचारांना सातत्याने उजाळा देण्याचं काम वेगळ्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या केलं जाईल अशी एक खात्री देतो. आणि 350 वर्षाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो. श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंजाब आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत साहित्य पाठवण्यात आले. यामध्ये 15 टन पशुखाद्य, 10,000 व्यक्तींसाठी कपडे, 200 कुटुंबियांना गृहोपयोगी भांडी, 100 विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक साहित्य आणि 3 गावांना पुरेल इतकी प्राथमिक उपचाराची औषध किटचा समावेश होता. अहिल्यानगर शहरामध्ये घर घर लंगर सेवेच्या वतीनं विशेषतः सर्व शीख समाज बांधवांच्या वतीनं शीख समाजाचे नवे गुरु तेग बहादूर सिंगजी यांची पुण्यतिथी आहे. आणि त्या निमित्तानं हिंद की चादर म्हणून हा एक वेगळा उपक्रम हा आपल्याकडे अहिल्यानगर शहरामध्ये संपन्न होणार आहे. याचं ठिकाण 26/11/2025 रोजी सायंकाळी आपल्या अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील असणारा जॉगिंग ट्रॅक मैदान या मैदानावरती संपन्न होणार आहे. आपण सर्वच अहिल्यानगर वासियांनी त्या ठिकाणी आपल्या जे दीपोत्सवाच्या निमित्तानं
हा हिंद की चादर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर आपण प्रत्येकाने दीप उत्सव या ठिकाणी साजरा करण्याकरता संपन्न करण्याकरता यावं अशी एक विनंती आपल्या अहिल्यानगर वासियांना. क्रीडा व युवक कल्याण धोरण हे नुकतंच समितीवरती माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम शासनाच्या वतीनं मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील त्यांच्या वतीनं देण्यात आले. त्यांचे मी प्रथमतः तिघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चित रूपानं युवकांचं धोरण असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये धोरण असेल, याच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं वेगळ्या लोकांच्या सूचना ह्या विचाराधीन घेऊन पुढचा एक निर्णय त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या कार्यकर्त्या वतीने केला जाईल अशी खात्री आणि विश्वास महाराष्ट्रातील आमची जनतेला देतो. या सर्व मदतीत नागरिकांनी मोठा हातभार लावले असल्याचे आयोजकांनी सांगितले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून घरघर लंगर सेवा, भुकेल्यांना अन्न, गरजू कुटुंबांना धीर आणि संकटात लोकांना साथ देत सतत कार्यरत आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीची सांगता करताना गुरु परंपरेचा सेवा समर्पणाचा संदेश यावेळी देण्यात आला.